नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आमच्याकडे पावभाजी आहे, या खायला. स्पेशल आज पावभाजी. मुलांना सुट्टी आहे ना. आजची पावभाजी ही माझ्या मोठ्या मुलीने बनवलेली आहे. त्याची रेसिपी तुम्हाला मी दाखवते, तर बघा कशी बनवली आहे ते. मी तिला मदत केली आहे. बटाटे सोलून घेतले पहिले, वाटाणा साफ करून घेतला आणि आता बघा ती कांदा वगैरे तिने स्वतःच चिरलेलं आहे. हे सगळं ती खूप छान अशी पावभाजी बनवते आणि तिला आवडसुद्धा आहे जेवण बनवण्याची. ती बोलली, मम्मी आज मी स्वतः पावभाजी बनवते. म्हणजे अधूनमधून ती बनवते काही ना काही, मिसळपाव, तिला जे आवडेल ते ती बनवते, पिस्ता बनवते. पण आज ती बोलली माझी रेसिपी दाखव तू तुझ्या व्हिडिओमध्ये, फक्त मला दाखवू नको. त्यामुळे मी तिला नाही घेतलेली. कॅमेरा मी पकडलेला आहे आणि रेसिपी ती बनवत आहे. तिने काय केलं, प्रथम 2 पळ्या तेल घेतलं आणि त्यात हे चिरलेलं कांदा आणि टॅमॅटो मस्त असा भाजून घेतला. त्यातच तिने सिमला मिरची चिरलेली भाजत आहे त्या तेलामध्ये. तिची अशीच पद्धत आहे. तर तिची पद्धत कशी वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. वाटाणा आणि बटाटा हा शिजवून घेतलेला आहे मी अगोदर. ॲक्च्युली आहे ना, ती शिजवून घेत नाही, पण मी बनवणार म्हणून मी शिजवून घेतला. माझी पद्धत वेगळी आहे. पण ती अचानकच बोलली की चल मम्मी आज मी पावभाजी बनवते. म्हटलं ठीक आहे. आणि मग तिची पद्धत आहे त्या पद्धतीने थोडा अर्धा माझ्या पद्धतीने अशी झाली आहे ती मिक्स. कारण मला माहीत नव्हतं तिला सुट्टी आहे. आणि मी हे बघा तिला डब्यासाठी कारले आहेत ना कट करून रात्री मीठ टाकून त्यामध्ये ठेवलं होतं. त्याला रात्रभर मिठामध्ये ठेवलं होतं. पण सकाळी अचानक ती बोलल्यावरती आमचा बेत बदलला. आज हा आमचा छोटासा एक ब्लॉग तयार झाला आहे. तर आता तिने बघा ह्यामध्ये हळद टाकली आहे अर्धा चमचा, मीठ 1 चमचा टाकलेला आहे. तिला ना व्हिडिओमध्ये दाखवलेलं अजिबात आवडत नाही, त्यामुळे ती फक्त रेसिपीच मी तुम्हाला दाखवत आहे. आता हे बघा लाल तिखट टाकलेलं आहे 2 चमचे. त्याला पण मस्त कलर आहे. 2 चमचे मी घरातला हा कांदा लसूण मसाला वापरला आहे. आणि आता बघा ती काय करते, कुकरला शिट्ट्या करून घेणार. त्यामध्येच तिने हा पावभाजी मसाला पण टाकलेला आहे. तिचं प्रमाण आहे ना अंदाजेच असतं सगळं. असं काय मोजून मापून ती काही करत नाही, अंदाजे करते. पण छान बनवते. आणि कुकरला पाणी टाकून बघा शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत 3. हा कुकर काय अजून थंड झालेला नाही आहे. थंड झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते खोलून. आणि बघा तुम्ही काही जगभरातले पदार्थ करा, पण माझ्या मिस्टरांना भाकरी आणि भाजी पातळ हवीच. पावभाजीबरोबर ते भाकरी खातात. त्यामुळे मी त्यांच्यासाठी एक भाकरी बनवलेली आहे. तर बघा ही माझी भाकरी पण कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. मी एकदा तुम्हाला भाकरीची रेसिपी पण दाखवेन की मी कशा पद्धतीने ज्वारीची भाकरी बनवते ते. आता आपला कुकर थंड झाला आहे का बघूया. आणि ही बघा कुकर थंड झालेला आहे आणि भाजी आपली तयार आहे. ती आहे ना शिजवून घेतल्यानंतर मग स्मॅश करून घेते, अशी तिची पद्धत आहे. आणि मग एक उकळी काढली की भाजी खाण्यासाठी तयार असते. तर चला आजचा रेसिपी विथ लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आता हे बघा आम्ही सगळे पावभाजी खायला बसलेलो आहोत. तर तुम्हीसुद्धा या पावभाजी खायला. आणि कांदा चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, पावसुद्धा भाजून घेतलेले आहेत. तर चला माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बाय बाय.